नमस्कार मित्रांनो, जर आपण MSc CTच्या एक्झामला चाललोय आणि आपण सर्कल चॅप्टर केला नाही तर मात्र आपला रिझल्ट 100% सरकणार, कारण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर आता बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हा एपिसोड संपल्यानंतर बोलतो. अगोदर डायरेक्टली आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनला सुरुवात करूयात. ठीक आहे. या चॅप्टरचं वन शॉट लेक्चर ज्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले, सगळ्या टिप्स, सगळ्या ट्रिक्स, सगळ्या कॉन्सेप्ट्स मी एक्सप्लेन केलेला आहे. तो एपिसोड ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. यूट्यूबला जायचं, सर्कल वन शॉट लेक्चर डिजिटल मास्टर असं सर्च करायचं. येतं लक्षामध्ये 100% तुम्हाला ते भेटून जाईल. ते लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या PYQचा फायदा होणार आणि हे सगळं बघितल्यानंतरच एक्झामला जायचं. 100% आपले मार्क आपण घेऊन घरी यायचं. येतं लक्षामध्ये. चला बघूयात. पहिला क्वेश्चन 2024च्या MSc CTच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. काय म्हणतोय आपल्याला क्वेश्चन? द इक्वेशन ऑफ द सर्कल विच हॅज इट्स सेंटर ॲट 3,4 and touches the line 5x plus 12y minus 11 equal to 0. touches the line म्हणजे ही काय झाली रे? ही झाली टँजंट. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी सेंटर आहे, ही टँजंट आहे. तर सेंटर पासून टँजंट पर्यंतचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजेच काय असतं? रेडियस असते. सो आपण काय करूयात, या पॉईंट पासून टँजंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढूया युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला आणि ती रेडियसची व्हॅल्यू ठेवूयात, ही सेंटरची व्हॅल्यू ठेवूयात आणि सर्कलचं इक्वेशन आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे. सगळ्यात अगोदर मी म्हणतो डिस्टन्स, किंवा यालाच आपल्याला काय म्हणायचंय? रेडियस. सेंटर पासून टँजंटचं डिस्टन्स आहे इज इक्वल टू. आता हे जे आपल्याकडे पॉईंट आहेत यांना आपण काय म्हणतो? डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये x1, y1 आणि या लाईनच्या इक्वेशनला आपण काय म्हणतो? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. जर एक पॉईंट x1 y1 असेल, लाईन असेल ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ax1 प्लस by1 प्लस c डिवाइड बाय अंडर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे मी इथे चला तुम्हाला लिहून देतो जर कामाला लागला तर. ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय अंडर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू काय होणारी व्हॅल्यू बघा बरं. a आहे आपल्याकडं 5 इंटू x1 आहे 3, 5 3 हा झाला 15. त्याच्यानंतर b आहे आपल्याकडे 12 आणि y1 आहे 4, 12 4 जा 48. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे प्लस c, प्लस c ची व्हॅल्यूज -11 आहे, -11 ॲज इट इज ठेवून देऊयात, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये अंडर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a आहे 5, b आहे 12, 5चा स्क्वेअर 25, 12चा स्क्वेअर 144, 25 प्लस 144 दॅट बिकम्स 169. आपल्याला माहिती आहे हा काय आहे? 13चा स्क्वेअर. ठीक आहे. सो हा रूट आणि हा स्क्वेअर दोन्ही कॅन्सल करू शकतो. बाहेर काय आपल्याकडे येणार? हा 13. मॉड्युलस असल्यामुळे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. 15 मधून 11 गेले, राहिले 4, 4 आणि 48 हे झाले 52, 13 1 13, 13 चौक 52. देअरफॉर रेडियसची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 4. ठीक आहे. सो आपल्याकडे सर्कलचं सेंटर आहे 3,4, रेडियस आहे 4 आणि त्याच्यानंतर आपण सर्कलचं इक्वेशन काढूयात सरळ सरळ. x मायनस 3 होल स्क्वेअर प्लस y मायनस 4 होल स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. आता स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये वगैरे आपण या सगळ्या गोष्टींना पूर्ण डिटेलमध्ये लिहित बसतो. एवढ्या आपल्याला कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस आता झालेली आहे की आता आपण डायरेक्टली काही गोष्टी लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल याच्यातली पहिली टर्म 100% काय येणार? एक्स स्क्वेअर. याच्यातली पहिली टर्म 100% काय येणार? वाय स्क्वेअर. सर्कलच्या इक्वेशनला आपल्याला तसं लिहायला लागतं. त्याच्यानंतर याची मिडल टर्म काय येणार? -6x प्लस 9. याची मिडल टर्म -8y, पुढे येणार प्लस 16. हा 4चा स्क्वेअर, हा 4चा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. इथली मिडल टर्म या ठिकाणी मी लिहितो किती? -6x. इथली मिडल टर्म -8y प्लस 9 प्लस 16, 16 निघून गेले. या ठिकाणी आपल्याकडे काय राहिला? +9 इक्वल टू 0. देअरफॉर हे झालं आपल्याकडे सर्कलचं इक्वेशन. येतं लक्षामध्ये. या कॅल्क्युलेशनलाच मी थोडंसं बायपास केलं. x स्क्वेअर -6x प्लस 9 प्लस y स्क्वेअर -8y प्लस 16 इज इक्वल टू 16. हा राईटला 4चा स्क्वेअर, लेफ्टला पण 4चा स्क्वेअर येणार. मला माहित होतं, मी दोघांना कॅन्सल करून टाकलं. आपण सर्कलच्या इक्वेशनमध्ये x स्क्वेअर अगोदर लिहितो, y स्क्वेअर अगोदर लिहितो म्हणून त्यांना लिहून घेतलं. त्याच्यानंतर x ची टर्म लिहितो, नंतर y ची टर्म त्यांना लिहून घेतलं. राहिला कॉन्स्टंट आपल्याकडे 9 उरला, तो आपण लिहून टाकला. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर -6x -8y प्लस 9 हा आपल्याकडे ऑप्शन ए आहे. देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट आन्सर. ठीक आहे. लगेच बघूयात क्वेश्चन नंबर 2. पहिला एपिसोड चालू आहे आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा.
टोटल 36 क्वेश्चन मी अपलोड करणार आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये 5-5 क्वेश्चन्स जर केले तर 7 एपिसोड आपल्याकडे होतात. शेवटच्या एपिसोडमध्ये एक क्वेश्चन आपण एक्स्ट्रा करूया. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आपल्याला 2024च्या सीईटीच्या एक्झाममध्ये आला होता. काय म्हणतोय क्वेश्चन? द इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल गिवन बाय x = 5 cos θ, y = 5 sin θ at p point π/3 on 8 is. सगळ्यात अगोदर सर्कलचं इक्वेशन दिलं आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये? पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये. मग पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये सर्कलचं इक्वेशन काय असतं? x = r cos θ, y = r sin θ. जर हे इक्वेशन असेल तर 5 म्हणजे कशाची व्हॅल्यू झाली? रेडियसची व्हॅल्यू. ठीक आहे. आणि x = r cos θ, y = r sin θ असेल तर सर्कलचं इक्वेशन तिथं काय येतं? x² + y² = r². देअरफॉर या सर्कलचं इक्वेशन काय होणार? x² + y² = r² म्हणजे 5² 25. हे झालं आपल्या सर्कलचं इक्वेशन. त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं या सर्कलवरचा पॉईंट हा जो आहे त्या पॉईंटला टँजंटचं इक्वेशन काढा. अगोदर हा पॉईंट काढून घेऊयात आपण. काय आहे हे जे आपल्याला x आणि yचं इक्वेशन दिलेलं असतं हे सर्कलवरच्या सगळ्याच पॉईंटचे कोऑर्डिनेट असतात. मग त्यांनी आपल्याला म्हटले की त्या पॉईंटला काढा टँजंट ज्या पॉईंटचे कोऑर्डिनेट थीटाच्या फॉर्ममध्ये π/3 आहे. मग जर मी थीटाची व्हॅल्यू π/3 ह्याच्यामध्ये ठेवून दिली तर आपल्याला एक्झॅक्टली तो पॉईंट मिळेल जिथल्या टँजंटचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे. सो x = काय होणार? तो पॉईंट x = 5 cos थीटाच्या ऐवजी π/3 आणि y = काय होणार? हा 5 sin थीटाच्या ऐवजी π/3. π/3 म्हणजे 60 डिग्री. cos 60 ची व्हॅल्यू 1/2. सो हा पॉईंट झाला आपल्याकडं 5/2. या ठिकाणी 5 sin 60 ची व्हॅल्यू √3/2. सो हा पॉईंट झाला 5√3/2. ठीक आहे. सो आपल्याला बेसिकली x, y हा कोणता पॉईंट भेटलेला आहे? हा पॉईंट आपल्याला भेटलेला आहे 5/2, 5√3/2. ठीक आहे. या पॉईंटला आपल्याला काढायचं आहे टँजंटचं इक्वेशन. आता आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे एखाद्या सर्कलचं इक्वेशन x² + y² = r² असेल आणि या सर्कलवरचा पॉईंट x1, y1 असेल ज्या पॉईंटमधून एक टँजंट चालली तर त्या टँजंटच्या इक्वेशनचा फॉर्म्युला आपण आपल्या वन शॉट लेक्चरमध्ये बघितला होता. काय आहे फॉर्म्युला? x(x1) + y(y1) = r². x² च्या ठिकाणी 1x म्हणजे हा x1 ठेवून द्यायचा, y² च्या ठिकाणी 1y म्हणजे हा y1 ठेवून द्यायचा, r² ॲज इट इज करून टाकूयात आपण. x² + y² = r² च्या ठिकाणी x × x1 ची व्हॅल्यू काय? आपला हा कोऑर्डिनेट 5/2 प्लस y × y1 च्या ठिकाणी काय आपल्याकडे हा 5√3/2 x(x1) + y(y1) = r² म्हणजे राईटला आपल्याकडे 25 आहे आपण ठेवून दिला. ठीक आहे. थ्रूआउट मी काय करतो 5, 5 आणि 5 यांना कॅन्सल करून टाकतो. या ठिकाणी 25 म्हणजे 5 × 5 आहे. ठीक आहे. थ्रूआउट 5ने डिवाइड केलं. डिनॉमिनेटरमधला 2 जावा म्हणून थ्रूआउट 2ने आपण मल्टिप्लाय करून घेऊयात. सो हा काय झाला? इथला 2 निघून जाणार, इथला 2 निघून जाणार, ह्याला इंटू काय होणार? हा 2. सो हा काय झाला बघा बरं? हा झाला x + √3y = 5 × 10. हाच 10 जर लेफ्टला आला तर तो -10 होणार. या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन बी मध्ये -10 दिसतोय किंवा हा -10 पलीकडे गेला तर पॉझिटिव्ह 10 होतो जो आपल्याकडे या ठिकाणी आन्सरमध्ये आपल्याला भेटलेला आहे. देअरफॉर दिस इज आवर फायनल करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. लगेच बघूया पुढचा क्वेश्चन जो आपल्याला विचारलाय 2024च्या सीईटीच्या एक्झाममध्ये. काय म्हटलंय? द पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ द सर्कल x² + y² - ax - by = 0 आर. सर्कलचं इक्वेशन अगोदर बघून घ्या. याच्यामध्ये कॉन्स्टंट सी आहे का? नाहीये. त्याच्यामुळे ह्याला जर आपण कम्पेअर केलं कशासोबत? जनरल इक्वेशन ऑफ सर्कल सोबत x² + y² - 2gx + 2fy + c = 0. तर याच्यामध्ये बघा 2g ची व्हॅल्यू -a, 2f ची व्हॅल्यू -b आणि c ची व्हॅल्यू 0. हे आपल्याला सध्याला व्हॅल्यू भेटलेलं आहे. त्यांनी आपल्याला काय विचारलंय? या सर्कलचं पॅरामेट्रिक इक्वेशन. जर आपल्याकडे सर्कलचं जनरल इक्वेशन असेल तर त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन काय होतं? x = h + r cos θ आणि y = k + r sin θ. हे असतं त्या सर्कलचं पॅरामेट्रिक इक्वेशन. आता ह्याच्यासाठी आपल्याला h, k पाहिजे. h, k काय असतो? सेंटर ऑफ सर्कल. आणि r ची पण व्हॅल्यू पाहिजे. r म्हणजे रेडियस ऑफ सर्कल. जर आपल्याकडे हे सर्कलचं इक्वेशन असेल तर -g, -f हा असतो सर्कलचा सेंटर. -g कसा भेटणार हो? 2g ची व्हॅल्यू -a, g ची व्हॅल्यू -a/2 -g ची व्हॅल्यू a/2. सो हा झाला पॉईंट a/2 कॉमा
2f ची व्हॅल्यू मायनस बी, एफची व्हॅल्यू मायनस बी बाय टू आणि मायनस एफची व्हॅल्यू बी बाय टू. सो आपल्याकडे सर्कलचा सेंटर आलेला आहे ए बाय टू कॉमा बी बाय टू. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्कलच्या रेडियसची व्हॅल्यू काढूया. सर्कलच्या रेडियसच्या व्हॅल्यूची काय असता फॉर्म्युला, आर इक्वल टू अंडर रूट जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. आता मला सांगा या ठिकाणी मायनस जीची ही व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू काय मायनस ए बाय टू. मग मायनस जीचा स्क्वेअर केला काय आणि जीचा स्क्वेअर केला काय, आन्सर काय भेटणार आहे, सेमच भेटणार आहे. सो जी स्क्वेअर म्हणजे याच्या मायनस व्हॅल्यूचा स्क्वेअर किंवा मायनस ए बाय टूचा स्क्वेअर, तो किती झाला ए स्क्वेअर बाय 4 प्लस एफ स्क्वेअर म्हणजे हा मायनस एफ आहे, एफ म्हणजे मायनस बी बाय टू, त्याचा स्क्वेअर किती होणार बी स्क्वेअर अपॉन 4 मायनस सी, सीची व्हॅल्यू 0 त्याच्यामुळे आपण हा ठेवून दिला. दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर आपण कॉमन घेऊयात 4. न्यूमरेटरला काय राहणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा रूटमधला 4 जो आहे रूटच्या बाहेर जाऊन 2 होणार, देअरफॉर याची व्हॅल्यू काय झाली, हा झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे. ही झाली आपल्याकडे रेडियसची व्हॅल्यू. देअरफॉर मग आता आपल्याकडे पॅरामेट्रिक इक्वेशन काय तयार होणार, एक्स इज इक्वल टू एच प्लस आर कॉस थीटा. एच म्हणजे काय आहे आपल्याकडे हा ए बाय टू, यालाच आपण म्हणूयात एच कॉमा के, सेंटर ऑफ सर्कल आहे. सो एच व्हॅल्यू आहे ए बाय टू प्लस आर कॉस थीटा. आर म्हणजे काय हा अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2 कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू के प्लस, केची व्हॅल्यू आहे बी बाय टू, ही व्हॅल्यू झाली बी बाय टू प्लस आर तर या ठिकाणी पण सेम राहणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2 आणि हा समोर साइन थीटा. आता या ठिकाणी बोर्डवरती सगळे ऑप्शन लिहायला एक तर जागा पण कमी आहे. ऑल्सो मी जेव्हा याचे सगळे ऑप्शन बघितले तेव्हा ऑप्शन बी आणि सी मध्ये एक्स इक्वल टूच्या समोर साइन थीटा दिलं होतं, चुकीचं ऑप्शन आहे. वाय इक्वल टूच्या समोर कॉस थीटा दिलं होतं, चुकीचं ऑप्शन. दोन्ही बी आणि सी मध्ये, त्याच्यामुळे ते दोन्ही ऑप्शन मी लिहिलेच नाहीत. ए आणि डी मध्ये साइन थीटा कॉस थीटाची पोझिशन बरोबर आहे, पण तरी सुद्धा रूटच्या बाहेर निघाल्यानंतर हा 4 होतो 2, जो आपल्याकडे फक्त ऑप्शन ए मध्ये अवेलेबल आहे. देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. आय होप तुम्हाला समजते. काही पण डाऊट जर आला डोक्यामध्ये 100% कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ठीक आहे. असं नका विचार करू की सरांचे एवढे सबस्क्रायबर आहेत, दररोज एवढे कमेंट येतात, सर मला कसं काय रिप्लाय करतील. प्रत्येकाला करणार मी. एक शिक्षक म्हणून मी सगळ्यावरती तेवढंच प्रेम करतो मित्रांनो. ठीक आहे. 100% कमेंट करून डाऊट विचारायचा. चला बघूया चौथा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन काय म्हणतोय, इफ एम आय 1 अपॉन एम आय where I equals to 1, 2, 3, 4 and mi is greater than 0 are 4 points on a circle, then the product m1 into m2 into m3 into m4 is equal to what? खूप युनिक क्वेश्चन आहे. सगळ्यात सुरुवातीला तर खूप मुलांनी हा क्वेश्चन वाचल्या त्यांना वाटलं की हा सर्कल मधला क्वेश्चनच नाही, दुसरंच काहीतरी आलंय. पण एवढं काही ताण घ्यायचं कारण नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा, जर सपोज आपल्याकडे हा सर्कल आहे, या सर्कलवरचे हे 4 पॉईंट आहेत, सपोज 1, 2, 3, 4 कुठले पण, m1 असेल, m2, हा तुमचा m3 आणि हा तुमचा पॉइंट आहे m4. मग हा जो पॉइंट पहिला आहे तो नुसता m1 नाही, हा x कोऑर्डिनेट आणि त्याचा y कोऑर्डिनेट 1 अपॉन m1. हा जो पॉइंट आहे त्याचा y कोऑर्डिनेट 1 अपॉन m2. हे या टाइपमध्ये आपल्याला 4 पॉइंट दिले आहेत. ठीक आहे. आता बाकीचा सगळा पार्ट जाऊ द्या, एक बेसिक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा. तुमचा पहिला पॉइंट आहे m1 1 अपॉन m1, दुसरा आहे m2 1 अपॉन m2, तिसरा पॉइंट असणार आहे m3 1 अपॉन m3, चौथा पॉइंट m4 1 अपॉन m4. मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की जगातल्या कुठल्याही सर्कलचं एक जनरल इक्वेशन काय आपल्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. जर हे चारही पॉइंट या सर्कलवरचे असतील तर हे सगळे पॉइंट या सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, बरोबर. मग मी काय करतो, त्याच्यातला एक कुठलाही जनरल पॉइंट मी 1 2 3 4 काय म्हणत नाही, नुसतं त्याला m पॉइंट आहे असं कन्सिडर करतो, जनरल पॉइंट, आणि तो पॉइंट ह्याच्यामध्ये ठेवतो. मग तो पॉइंट काय असेल तर जर तो जनरल पॉइंट असेल तर तो m, 1 अपॉन m असा असेल, बरोबर. मग हा पॉइंट या सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे, त्याच्यामुळे एक्सच्या ठिकाणी आपण m ठेवूयात, वायच्या ठिकाणी आपण 1 अपॉन m ठेवूयात. इक्वेशन काय होणार, हा एक्स स्क्वेअर म्हणजे काय झाला, हा m स्क्वेअर प्लस 1 अपॉन m स्क्वेअर प्लस 2gm एक्सची व्हॅल्यू प्लस 2f वायची व्हॅल्यू 1 अपॉन m प्लस c इज इक्वल टू 0. हे त्या काय होणार सर्कलचं इक्वेशन.
आता जर सपोज मी थ्रू आउट एम स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर हा काय होणार m⁴ प्लस हा 1 प्लस हा 2g m³ प्लस हा 2f एम स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर वरती एक m राहिला प्लस c इंटू एम स्क्वेअर म्हणजे हा झाला cm² इक्वल टू 0. हे आपल्याकडे एक नवीन इक्वेशन तयार होतं, ही एक आपल्याकडे कंडिशन तयार होते. आता आपल्याला माहिती आहे की ही जी कंडिशन आहे ती कशामुळे आलेली आहे, या टाईपचा एक पॉईंट आपल्या सर्कलच्या इक्वेशनमध्ये ठेवल्यामुळे आले. आणि या ठिकाणी जे इक्वेशन तयार झाले दॅट इज अ पॉलिनॉमियल इक्वेशन ऑफ डिग्री 4. मग आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट असतात, क्यूबिक इक्वेशनचे 3 रूट असतात. तसे या ठिकाणी पॉवर 4 किंवा डिग्री 4 या इक्वेशनचे रूट किती असतील 4. आणि हे रूट म्हणजेच आपल्या m1 m2 m3 आणि m4 च्या 4 व्हॅल्यूज. ठीक आहे. सो बेसिकली या इक्वेशनचे रूट्स म्हणजे आपले हे 4 पॉइंट्स आहेत. ठीक आहे, m1 m2 m3 आणि m4. मग जर सपोज मी या इक्वेशनला एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलं तर हे इक्वेशन काय होणार m⁴, त्याच्यानंतर क्यूबिक टर्म कुठं आहे प्लस 2gm³ प्लस हा आहे cm² प्लस m ची टर्म आहे आपल्याकडं 2fm प्लस ही जी मिडल टर्म होती ती काय झाली प्लस 1 इक्वल टू 0. हे आपल्याकडं ऑर्डर 4चं एक पॉलिनॉमियल इक्वेशन तयार झालं. आता ह्याच्यानंतर बघा, जर सपोज आपल्याकडं कधी सुद्धा डिग्री 4चं किंवा ऑर्डर 4चं आपल्याकडं जर इक्वेशन असेल कुठलं ax⁴ प्लस bx³ प्लस cx² प्लस dx प्लस e इक्वल टू 0, पॉलिनॉमियल इक्वेशन ऑफ पॉवर 4. ठीक आहे. जर असं असेल तर या इक्वेशनचे 4 रूट असतात आणि त्या 4ही रूटचा जो प्रोडक्ट असतो हा दिलेला असतो e/a या व्हॅल्यूने, e/a या व्हॅल्यूने. मग तसं आपल्याकडे हे जे इक्वेशन तयार झाले याचे जे 4ही रूट असणार आहेत कोणते m1 m2 m3 m4, त्या चौघांचे प्रोडक्ट काय असणार आहे कॉन्स्टंट अपॉन m⁴ चा कोफिशियंट. कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 1, देअरफॉर मी या ठिकाणी लिहितो प्रोडक्ट इज इक्वल टू 1 हा कॉन्स्टंट अपॉन m⁴ चा कोफिशियंट काहीच नाही म्हणजे या ठिकाणी किती आहे 1 इज इक्वल टू व्हॅल्यू किती येणार 1. सो m1 इंटू m2 इंटू m3 इंटू m4 याची व्हॅल्यू यायला पाहिजे 1. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. लगेच बघूयात क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतोय. द इक्वेशन ऑफ द सर्कल कॉन्सेंट्रिक विथ द सर्कल, या सर्कल सोबत कॉन्सेंट्रिक असलेल्या सर्कलचं इक्वेशन काढायचं आहे. अँड डबल इट्स एरिया, याचा जेवढा एरिया आहे त्याच्या डबल एरिया असलेल्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन काढायचं. सगळ्यात अगोदर हा इक्वेशन बघा 2x² आहे 2y² आहे. याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ जनरल इक्वेशन मध्ये घेऊन जाण्यासाठी मी काय करतो थ्रू आउट 2 ने डिवाइड करून घेतो. गिवन सर्कल आपल्याकडे आहे 2x² प्लस 2y² मायनस 6x प्लस 8y प्लस 1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हा 8y पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर याला जर मी थ्रू आउट 2 ने डिवाइड केलं तर इक्वेशन काय होणार हे x² प्लस y² मायनस 3x प्लस 4y प्लस 1/2 इज इक्वल टू 0. या सर्कलचा सेंटर काय असतो हो, ही टर्म असते 2gx. 2g म्हणजे झाला -3 आणि g म्हणजे झाला -3/2 आणि -g म्हणजे 3/2. किंवा सिम्पली काय करायचं x च्या कोफिशियंटला -2 ने डिवाइड करायचं, y च्या कोफिशियंटला -2 ने डिवाइड करायचं. ते झाले तुमचे सेंटरचे कोऑर्डिनेट. सो या -3 ला मी डिवाइड केलं -3/2 कॉमा हा 4 डिवायडेड बाय -2. हे झालं तुमचे सेंटरचे कोऑर्डिनेट. -3/-2 मायनस मायनस कॅन्सल, हा झाला 3/2 कॉमा 4/2 म्हणजे 2 झाला, मायनस वरती जाऊन हा काय झाला -2. हा झाला तुमचा सेंटर. यालाच तुम्ही काय म्हणू शकता h,k. सो जो आपला रिक्वायर्ड सर्कल आहे त्याचा जो सेंटर आहे सेंटर तो किती असणार आहे आपल्याकडं h,k म्हणजे हा 3/2 -2. ठीक आहे. आता याचा एरिया काढूयात आपण. याचा एरिया कसा निघणार πr² ने. याच्या रेडियसची व्हॅल्यू कशी निघेल आपल्याकडं √g² प्लस f² मायनस c या फॉर्म्युलाने, बरोबर. सो r इज इक्वल टू √g² प्लस f², हा झाला 9/4 प्लस f² म्हणजे 2चा स्क्वेअर हा झाला 4 प्लस 1/2 ही व्हॅल्यू आहे c ची आणि आपल्याला काय करायचं असतं या ठिकाणी -c करायचं असतं, त्याच्यामुळे हा काय झाला -1/2. ही व्हॅल्यू आहे 9/4. जर सगळ्यांचा डिनॉमिनेटर मी कॉमन सेम करून घ्यायचा म्हटला तर ह्याला 4 न मल्टिप्लाय डिवाइड करतो, 2 न मल्टिप्लाय डिवाइड करतो. 9 प्लस 16/4 हा झाला 25/4 मायनस 2/4 म्हणजे किती, हा झाला
23/4. ठीक आहे, हा झाला आपल्याकडं, ही झाली याच्या रेडियसची व्हॅल्यू. ह्याला किंवा आपण √23/2 असं पण म्हणू शकतो. सो गिवन सर्कलचा एरिया इक्वल्स टू πr² असतो. हा पाय इंटू आरची व्हॅल्यू आहे √23/2. याचा स्क्वेअर केला तर किती होणार, √23चा स्क्वेअर 23/2चा स्क्वेअर झाला 4 इक्वल टू ही व्हॅल्यू झाली किती, 23/4 इंटू पाय. रिक्वायर्ड सर्कलचा एरिया या एरियाच्या डबल आहे. देअरफॉर याला मी काय करतो, बॉक्स करतो. ही आपल्या कामाची इन्फॉर्मेशन आहे. रिक्वायर्ड सर्कल्स एरिया इक्वल टू किती होणार, हा 23चा दुप्पट 46/4 पाय. बट हीच व्हॅल्यू कशाची असणार आहे, आपल्या πr²ची. रिक्वायर्ड सर्कलच्या रेडियसला आपण कॅपिटल आर म्हणूयात. ठीक आहे. सो जर मी या दोघांना बॅलन्स केलं तर पाय कॅन्सल झाला, r² व्हॅल्यू 46/4 आली. देअरफॉर आपला जर रेडियस r² याला मला डिस्क्राईब करायचं असेल तर 46/4 मी या फॉर्मॅटमध्ये ठेवून देतो. सर तुम्ही इथं आरची व्हॅल्यू का काढली नाही, काही गरज नाही. जेव्हा आपल्याला इक्वेशन लिहायचं असतं सेंटर रेडियस फॉर्ममध्ये, तेव्हा आपल्याला x - h² + y - k² इक्वल टू r² लिहायचं असतं. सो या r² परत रूट घ्या, परत स्क्वेअर करा, एवढं करण्यापेक्षा सरळ आपण त्याला r² मध्ये ठेवून देऊया. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल काय होणार सांगा बरं, x - h² सेंटर 3/2 आहे त्याच्यामुळे हा काय झाला, x - 3/2 प्लस y -2 आहे, -2 म्हणजे हा काय झाला +2 इज इक्वल टू r² किती आपल्याकडे 46/4. याला आपल्याला काय करायला लागेल, सिम्प्लिफाय. चला करूयात फटाफट. याचा स्क्वेअर हा काय झाला, x - 3/2चा होल स्क्वेअर किती झाला, हा झाला x² मायनस हा झाला 3x प्लस हा झाला 9/4 a² -2ab प्लस b². त्याच्यानंतर प्लस y + 2 होल स्क्वेअरचा एक्सपान्शन होणार y² प्लस 4y + 4 इक्वल टू राईटला आपल्याकडे आहे 46/4. मी काय करतो, थ्रूआउट 4 न मल्टिप्लाय करतो, म्हणजे बाकीच्या गोष्टी ही वाली टर्म सिम्प्लिफाय होऊन जाईल. हा झाला आपल्याकडं 4x². त्याच्यानंतर हा झाला आपल्याकडं 4y². x² y²च्या टर्म सॉर्टेड झाल्या. याला 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर हा काय होणार, -4 × 12x प्लस 4 × 4 = 16y. त्याच्यानंतर राहिल्यात आपल्याकडे फक्त कॉन्स्टंट्स. हा झाला 16, हा झाला 9, हा झाला 46. 9 आणि 16 25 आणि या ठिकाणी 46 आहे. 46 जर लेफ्टला आला तर 46 -46 + 25 याची व्हॅल्यू झाली -21. सो लेफ्टला आल्यानंतर -21 इज इक्वल टू 0. ही व्हायला पाहिजे आपल्याकडं फायनल सर्कलच्या इक्वेशनची व्हॅल्यू, इमेज. येतं लक्षामध्ये. सो या टाईपचं इक्वेशन आपल्याला बघायचं, चेक करायचं. 4x² + 4y² -12x + 16y -21 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सी दिसतोय. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. आता पाहूया क्वेश्चन नंबर 6. हा एकदम गोंडस गोजिरवाना असा क्यूट क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा काय म्हणतोय आपण, चेक करूयात. लेट PQ अँड RS बी टँजंट्स ॲट द एक्स्ट्रीमिटीज ऑफ द डायमीटर PR. PR डायमीटर आहे, PQ RS या दोन टँजंट्स आहेत ॲट द ऑपोजिट एंड ऑफ द डायमीटर ऑफ सर्कल ऑफ रेडियस R. याच्या रेडियसची व्हॅल्यू आपल्याकडे या ठिकाणी R ही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ PS अँड RQ इंटरसेक्ट ॲट अ पॉइंट X, if PS and RQ intersect at a point X on the circumference of the circle, then 2R is equal to, किंवा डायमीटरची त्यांनी आपल्याला काय विचारलेली आहे, लेंथ विचारलेली आहे. या क्वेश्चनला सॉल्व करण्याच्या अगोदर बघा या ठिकाणी आपल्याला हा जो अँगल आहे तो सेमी सर्कलने इन्स्क्राईब केलेला आहे. त्याच्यामुळे या अँगलला आपल्याला किती म्हणता येईल, 90 डिग्री. क्लिअरली एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, टँजंट आणि रेडियस परपेंडिक्युलरिटी थेरम यूज करून हा अँगल पण आपल्याला 90 म्हणता येणार आहे आणि हा अँगल सुद्धा आपल्याला 90 म्हणता येणार आहे. सो आपल्याकडे बेसिकली 3 राईट अँगल ट्रायंगल तयार झालेले आहे. आता सगळ्यात सुरुवातीला या डायग्राममध्ये बघा ट्रायंगल PRX मध्ये हा 90 डिग्रीचा अँगल झाला बिकॉज तो आपण सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब केलेला आहे, बरोबर. बट तो 90 डिग्री झाला, त्याच्यामुळं हा जो उरलेला अँगल आहे त्याला जर मी सपोज थीटा कन्सिडर केला या अँगलला, तर हा काय राहणार आपल्याकडं, π/2 - थीटा. ॲट द सेम टाइम जर सपोज आपण हा ट्रायंगल पाहिला
PRQ. तर PRQ मध्ये P हा राईट अँगल आहे आणि हा थीटा आहे, तर हा ऑब्विसली किती होणार, हा होणार π/2 मायनस थीटा. सिमिलरली ट्रायंगल PRS मध्ये पहा, ट्रायंगल PRS मध्ये जर हा π/2 मायनस थीटा असेल तर हा अँगल ऑब्विसली किती व्हायला पाहिजे, थीटा अँगल व्हायला पाहिजे. आता एवढे सगळे अँगल डिस्क्राईब करून घेतल्यानंतर आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत बघा. त्या दोन्ही ट्रायंगलचा तुम्हाला मी 1-to-1 करस्पॉन्डन्स पण सांगतो. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचा हा PRQ. एक ट्रायंगल बघा PRQ हा वाला आणि दुसरा ट्रायंगल बघा PSR. ठीक आहे, PSR यांचा 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण नंतर बघूयात. अगोदर बघूयात त्यांच्यामध्ये काय काय सिमिलरिटी आहे. सो या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक थीटा अँगल आहे, एक थीटा अँगल आहे, एक राईट अँगल आहे, एक राईट अँगल आहे आणि एक साइड PR एक साइड PR ही सुद्धा काय आहे, कॉमन आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल्स ASA या टेस्टनं काय होतात, सिमिलर होतात. किंवा जर दोन अँगल सेम असतील तर ऑब्विसली तिसरा अँगल सुद्धा काय असणार आहे, दोन्ही ट्रायंगलचा सेमच असणार आहे. त्याच्यामुळे AA टेस्टनं हे दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. जर असे झाले तर त्यांच्या ज्या साइड्स असतात त्या असतात प्रपोर्शनमध्ये. पण त्या साइडचं प्रपोर्शन लिहिण्याच्या अगोदर आपल्याला बघायला लागेल यांचा 1-to-1 करस्पॉन्डन्स काय आहे, कसा ठरवायचा. दोन्हीमध्ये राईट अँगल कुठला आहे तो आपण अगोदर लिहूयात. या दोन्हीमधला आपल्याकडे राईट अँगल बघा, PRQ मध्ये राईट अँगल P आहे, PRQ मध्ये राईट अँगल P आहे, अगोदर P लिहिला मी. त्याच्यामध्ये PSR मध्ये बघा, PSR मध्ये राईट अँगल R आहे, सो मी अगोदर R लिहितो. त्याच्यानंतर PRQ मध्ये अँगल आहे R थीटा, सो याच्यानंतर मी थीटाचा अँगल लिहिला R. त्याच्यानंतर PRS मध्ये थीटा आहे S, सो इथे मी लिहिला S. बस PRQ मध्ये आपल्याकडे हा Q राहिला आणि त्याच्यानंतर PRS मध्ये हा P राहिला, तो आपण समोर लिहून टाकला. सो हे दोन ट्रायंगल झाले आपल्याकडे काय, सिमिलर. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर यांच्या साइड्स असतात प्रपोर्शनमध्ये. आपल्याकडे 2R ची व्हॅल्यू काढायची. 2R दोन्हीमध्ये PR आहे, त्याच्यामुळे मी इथं पण PR साइड घेतो, इथं पण PR साइड घेतो आणि चेक करूयात आपण त्यांचा रेशो काय येणार. या ठिकाणी PR आपल्याकडे आहे PR पहिल्या दोन साइड पॉईंटने तयार होणारी साइड अपॉन इथली काय येणार मग ती RS. त्याच्यानंतर परत आपल्याला इथं सुद्धा PR पाहिजे. इथं PR म्हणजे काय हो, इथं बघा हा PQ आज जर आपण घेतला तर इथं आपल्याला काय करता येईल, RP घेता येईल. हा जर आपण घेतला PQ तर इथं आपल्याला घेता येईल RP. हा RP म्हणजेच काय आहे, PR आहे. क्रॉस प्रोडक्ट दोघांचा करून टाकूयात आपण. PR इंटू PR हा झाला PR स्क्वेअर बघा, PR इंटू PR स्क्वेअर इज इक्वल टू हा काय होणार PQ इंटू RS. हा होणार PQ इंटू RS. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतो मी. आपल्याकडे काय होणार व्हॅल्यू, PR इज इक्वल टू अंडर रूट PQ इंटू RS. अंडर रूट PQ इंटू RS ही आहे PR ची व्हॅल्यू. PR एक डायमीटर आहे, डायमीटर असल्यामुळे त्याची व्हॅल्यू किती झाली, ट्वाइस ऑफ रेडियस. देअरफॉर 2R ची व्हॅल्यू आली आपल्याकडे अंडर रूट PQ इंटू RS. अंडर रूट PQ इंटू RS ऑप्शन ए आहे. देअरफॉर ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. मित्रांनो, स्टुडिओमध्ये खूप गरमी होत आहे, त्यातही मध्ये मध्ये खूप लोकांचा डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळं खूप अडचणींचा सामना करून तुमच्यासाठी हे सगळं रेकॉर्ड करतोय मी. सो काळजीपूर्वक बघा आणि छानपैकी अभ्यास करा आणि एक्झाममध्ये चांगले मार्क मिळाल्यानंतर 100% जगाला ओढून सांगा की शिव सरांनी मॅथ्स शिकवले मला. सो थँक्यू सो मच. तुम्ही हा एपिसोड इथपर्यंत पाहिल्याबद्दल. आता तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 म्हणजे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सो दॅट जसे मी तुमच्यासाठी कामाचे व्हिडिओ अपलोड केले लगेच त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट करायची तुम्हाला कमेंट. काय कमेंट करायचं आहे, जर काही डाऊट असेल तर 100% डाऊट लिहा कमेंट सेक्शनमध्ये. जर काही डाऊट नसेल तर लिहा सर थँक्यू सो मच, सगळं समजलं. तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे शेअर. कुणाला शेअर करायचे, सगळ्यांना नका शेअर करू माझे व्हिडिओज. ज्या मित्रासोबत किंवा ज्या मैत्रिणीसोबत किंवा ज्या आयटमसोबत तुम्हाला सेम कॉलेजमध्ये जायचं आहे, सेम कॉलेजमध्ये जायचं असेल तर स्कोअर सेम लागेल ना, मग अभ्यास तेवढाच करायला लागेल. मग तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर त्याला पण हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, म्हणून त्याला ही लिंक शेअर करा. ठीक आहे, भेटतो तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि शिकत राहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हजारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.